माजी खासदार प्रिया दत्त यांच्या राजकारण पुनरागमनाची चर्चा होतीये। प्रिया दत्त यांना वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उतरवण्याची रणनीती आहे। आशिष शेलार यांच्या विरोधात प्रिया दत्त या तगड्या उमेदवार मानल्या जात आहेत। काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर प्रिया दत्त राजकारणापासून लांब होत्या। काँग्रेसच्या कार्यक्रमांनाही त्या हजेरी लावत नव्हत्या। राजकारणात बाहेर झालेल्या प्रिया दत्त पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळाले आहेत। त्यांनी खासदार वर्षा गायकवाडांची नुकतीच भेट घेतली आहे। वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आमच्या खासदार वर्षा गायकवाड या इथल्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे राजकीय सगळ्या घडामोडी करणं आणि पूर्ण मुंबईमध्ये जास्तीत जास्त काँग्रेसचे आमदार निवडून आणणं हे काम सुरू आहे। वर्षा गायकवाड यांनी मुंबईतल्या जुन्या जाणत्या नेत्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्याचाच एक भाग म्हणून प्रिया दत्त यांना सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे। प्रिया दत्त आणि त्यांचे वडील सुनील दत्त हा एक काँग्रेसचा वारसा आहे। हे निष्ठावंत फॅमिली आहे आणि वर्षाताईंनी अध्यक्ष म्हणून या सगळ्यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष मजबूत करणं, चांगले चेहरे म्हणून जे आहेत, पक्षाचे जे निष्ठावंत आहेत, पक्षाचे नेते आहेत, माजी खासदार राहिलेले, आमदार राहिलेले लोक आहेत, त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। भाजपचे नेते आशिष शेलार यांच्याशी प्रिया दत्त यांचा सामना होण्याची शक्यता आहे। आशिष शेलार यांनी या प्रकरणात अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आहे। मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांना शुभेच्छा। लोकशाहीचा महोत्सव आहे। मी कुठल्या नावाबद्दल बोलणार नाही। पहिलं मला तिकीट मिळू द्या, मग समोरच्यांचं बघूया। प्रिया दत्त काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यास काँग्रेसपासून दूर गेलेला हिंदी भाषिक मतदार पुन्हा काँग्रेसकडे परतण्याची अपेक्षा आहे। सुनील दत्त यांना मानणारा हिंदी भाषिक मतदार पुन्हा काँग्रेसकडे आल्यास भाजपकरता परिस्थिती कठीण होऊन बसेल असं राजकीय विश्लेषक सांगू लागले आहेत। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।